श्री स्वामी समर्थ. घरातील शांततेसाठी श्री दत्त महाराज यांचे काही उपाय. घरात कायम शांतता राहण्यासाठी आम्ही तुम्हाला श्री दत्त महाराजांचे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने जर केले तर निश्चितच तुम्हाला तुमच्या घरात फरक जाणवेल. घरात शांतता नांदेल आणि ज्या घरात शांतता असते त्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि घरात सुखसमृद्धी नांदते आणि घराची भरभराटी होती. तर 2 अगरबत्ती आणि 1 पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो समोर ठेवा. शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा. 2 अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत, उदाहरणार्थ चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी, दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा. हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. श्री दत्त महाराजांच्या या उपायाने आपल्याला कोणते फायदे होतात? 1. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते. दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो. मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात. 2. आर्थिक परिस्थिती सुधारते. दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात. दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. 3. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नजर दोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. 4. आरोग्य सुधारते. दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. 5. इच्छा पूर्ण होतात. दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. मनक शांती आणि आनंद मिळतो. घरात दीप प्रज्वलन. संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा. 3 वेळा दीप प्रज्वलित करताना घोरक धरण स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा. यामुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. कालभैरवाष्टक. रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक 3 वेळा म्हणा. ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील. 3. इतर उपाय. घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा. गायत्री मंत्राचा जप करा. हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पाठ करा. दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा. दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा. दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा. दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा. दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल?
दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात. सामान्यपणे 3 दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल, चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील. 21 दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील. भांडणं कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल. 41 दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. तुमचं कर्म आणि प्रयत्नही फलश्रुती मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात, तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये लिहा. त्यावरती योग्य तो उपाय सांगण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.